अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं। मात्र अजित पवार यांच्याकडील अर्थ खातं अद्याप सुनेत्रा पवारांना दिलेलं नाही। दरम्यान अजित पवार यांच्याकडील सर्व खाती सुनेत्रा पवारांना मिळावीत अशी मागणी रोहित पवारांनी केली। त्यावेळी ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली। त्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। सुनेत्रा काकींमध्ये मी अजित काकांना त्या ठिकाणी बघतो, त्यामुळे तिथं त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळणं व इतरही जे सर्व मिनिस्ट्रीज होत्या त्या त्यांना मिळलं पाहिजे अशी मनोमन त्या ठिकाणी इच्छा होती। आणि दादांची जी पोझिशन त्या पार्टीमध्ये होती ते म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष दादा होते, ती सुद्धा पोझिशन ही कुठेतरी सुनेत्रा काकींनाच मिळाली पाहिजे अशी सुद्धा इच्छा त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे। काही वेळापूर्वीच रोहित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना एक महत्त्वाचं त्यांची इच्छा व्यक्त केली। ते म्हणाले की सुनेत्रा काकींमध्ये मला अजितदादा दिसतात, अजितदादांकडे उपमुख्यमंत्री पद होतं, सर्व खाती होती आणि राष्ट्रीय अध्यक्षपद हे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सुनेत्रा काकींना मिळाल्या पाहिजेत। सर्व खात्यांमध्ये अर्थ खातं अद्यापही मिळालेलं नाही। आता ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू? त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस बोलतील, ह्याच्यावरती फडणवीसांना बोलण्याचा अधिकार आहे। तरीही कुटुंब म्हणून जर रोहित पवार ही भूमिका व्यक्त करत असतील तर ती त्यांची भूमिका आहे, त्याच्यावरती इतर कोणी पक्षाच्या नेत्यांना बोलू नये। नाही, संजय राऊतांना बडबड करायला काही कारण नाही आहे, त्यांना दुसरा काही कामधंदा उरलेला नाही आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बोलण्याला स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही। मुख्यमंत्री अशा निराधार किंवा बाष्पळ बडबडीनं उत्तर त्यांच्या देत नाही, द्यायचं काय कारण नाही।